पहिल्याच बॉलवर जर बघितलं होतं आपण यॉर्करने जर बघितलं तर फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला होता. मात्र इथे जर बघितलं तर थोडं मागच्या दिशेने ढकलताय फलंदाजाला. फलंदाजाच्या माइंडसेट सोबत खेळताना आपल्या दिनेश यांना बघू शकतो. पाचवं षटक मार्गस्थ असताना धावफलक स्थिर आहे 49 धावांवर. यावेळेस जर बघितलं तर मोठ्या फटकाचा प्रयत्न होता, मात्र इथे सुर्रा आलाय. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर जर बघितलं तर थोडा खालच्या दिशेने राहिलाय. कोणतंही उत्तर नसणारे फलंदाजाकडे आणि चांगली गोलंदाजी राहिली. आपण स्क्रीनवर बघू शकतो दिनेश महाजन यांना चांगली कामगिरी केली या युवा गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 गडी देखील बाद केले. शेवटचा चेंडू त्यांच्या स्पेलमधला. यावेळेस जर बघितलं तर बॅटी खाली टाकला होता चेंडू आणि त्यावर घेतलेला खुरपूस समाचार. चेंडू चाललाय मुख्य मंचाच्या दिशेने. उमेश एंटरप्राइजेसचा दमदार षटकार. सहावं षटक जर बघितलं तर नवीन गोलंदाज आलेत प्रिन्स महाजन ने. धावफलक जर बघितलं तर 55 धावा झाल्या आहेत 5 षटकांनंतर. 6व्या षटकाचा खेळ चालू होतोय. पहिला चेंडू प्रिन्स यांचा. यावेळेस जर बघितलं तर बुंद्यात टाकलेला चेंडू, एकच धाव नाही येणार. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. 6व्या षटकाची जर बघितलं तर सुरुवात फार चांगली झाली आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली गेली आहे. यावेळेस जर बघितलं तर रूम क्रिएट करून फटका खेळायचा प्रयत्न केला होता, मात्र इथे जर बघितलं तर प्रिन्स यांनी का बरं असा आवाज येतोय हालायचा. ओ गणेश दादा मित्र 2 वर कर ना, तो फक्त तो पंखा 2 वर कर ना. मी याला सांगितलं त्यांनी त्याला सांगितलं. दुसरा चेंडू जर इथं बघितला तर वाईटच्या स्वरूपात कोणती एक धाव येतील आणि धाव फलकावर जर बघितलं तर 5-6 फॉर द लॉस ऑफ 4. दुसरा चेंडू घेऊन येतील एकदा प्रिन्स महाजन. यावेळेस जर बघितलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि राज महाजन यांचे सेफ हँड. अर्धा संघ इथं जर बघितला तर तंबूच्या आसऱ्याला लागलाय. ब्रँड 11 जामनेर 56 धावसंख्येवरती 5वा धक्का. फलंदाज बाद. जेणेकरून आपली कोणतीही क्लिप व्हायरल होणार नाही. पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर इथं एक धाव घेतली. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पंचांना विनंती असेल. टेक्निकल एरर आहे थोडा इकडे लाईव्हमध्ये, लाईव्ह स्कोरिंगमध्ये. येस, इथे जर बघितलं तर बाबा कदम सरांनी काय सुरेख झेल टिपला इथे टोपीमध्ये.
चला थोडंसं तांत्रिक अडचणीमुळं खेळ थांबवला गेला होता, मात्र इथे जर बघितलं तर खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. 6व्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना प्रिन्स आले गोलंदाजीवरती आणि तिसऱ्या चेंडूवर जर बघितलं तर धक्का दिलाय. माफ करा, दुसऱ्या चेंडूवर 3 चेंडूंचा खेळ झालाय. चौथा चेंडू घेऊन येतील. यावेळेस जर बघितलं तर थोडीशी रूम क्रिएट करत डबल माइंड झाले आणि फटका खेळून दिला. तिथं कव्हरच्या दिशेत क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव येते आणि 2 देखील पूर्ण होतील. 2 धावांनी जर बघितलं तर धावफलक पुढे चाललंय. धावफलकावर असतील 59 धावा. इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि पाठवलाय डायरेक्ट पार्किंग लॉट मध्ये. 6 धावा षटकाराला. षटकाराचे प्रायोजक असतील उमेश एंटरप्राइजेस, उमेश दादा सैनी. षटकातील अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6वं षटक मार्गस्थ असताना इथे जर बघितलं तर धावसंख्या 65 झाली आहे. 5 गडी बाद 65. चला सामना थोडा स्पीडमध्ये खेळायचा. या सामन्यानंतर देखील जर बघितलं तर अजूनही 3 सामन्यांचा खेळ बाकी असेल. घड्याळात जर बघितलं तर 6 वाजत आले जवळजवळ. यावेळेस काय फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉसवर फुल टोल घेत चेंडू पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषे पार. येतोय उमेश एंटरप्राइजेसचा उत्तुंग षटकार आणि या षटकाराने होती षटकाची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा. यावेळेस जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटशी संपर्क तेवढा चांगला झाला नाहीये आणि कोणतीही धाव येणार नाहीये. चला स्कोर अपडेट करायचा आहे. पहिले 2 बॉल जर बघितलं तर निर्धाव हाताळले गेले. धावसंख्या स्थिर राहील. 71 धावा झाल्यात. 5 गडी बाद. यावेळेस जर बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू संपर्क तेवढा चांगला झाला नाहीये आणि नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय चेंडू. 1 धाव आली आहे. एकेरी धावेच्या स्वरूपात जर बघितलं तर धावसंख्या पुढे चालली आहे. 72 धावा झाल्यात धाव फलकावरती. 5 गडी बाद असतील. या डावातील जर बघितले तर शेवटचे 9 चेंडू येतील आणि 9 चेंडूंमध्ये जर बघितलं तर फलंदाजी करणाऱ्याचा उद्देश असेल की जास्तीत जास्त मोठे फटके आले पाहिजे. 100च्या जवळपास धावसंख्या गेली पाहिजे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर क्षेत्ररक्षण करणारा संघ विचार करेल की 90च्या आत रोखायचा आहे. यावेळेस जर बघितलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची कड लागल्यानंतर चाललाय फाईन लेगच्या दिशेने आणि सीमारेषेच्या पलीकडे. यामाहा साईश मोटर्सचा ब्रँडेड चौकार. यावेळेस जर बघितलं तर यष्ट्यांना चेंडू लागला होता, मात्र बेल्स पडल्या नाही. विकेट पुट डाऊन झाली नाही आणि त्यामुळे जर बघितलं तर इथे चौकार आलाय. यावेळेस जर बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर खेळलेला भीमटोला चेंडू चाललाय अगदी मैदानाच्या बाहेर. 6 धावा. 6 रन. सिक्सर.
इथे जर बघितलं तर एक धाव येते आणि 7व्या षटकाची झाली आहे समाप्ती. धाव फलकावर आपण बघू शकतो 83 धावा, 5 गडी बाद 83. या दरम्यान जर बघितलं तर 8व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर हिमेश महाजनचं स्वागत केलं गेलंय षटकाराने. नितीन अतिशय जोरदार बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. फलंदाजाच्या बॅटमधनं मात्र सुपर 6 आलाय. श्री उमेश सैनी, उमेश एंटरप्राइजेस या सुपर 6 चे स्पॉन्सर असतील. या दरम्यान जर बघितलं तर नितीन 10 बॉल 37. या दरम्यान पुन्हा एकदा ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेला चेंडू गेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि जर बघितलं तर बहुतेकरित्या झेल सुटलाय. झेल सुटलाय. बाहेर फरार. या दरम्यान जर बघितलं तर नो बॉल. हिमेश महाजन इथे मात्र अति वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 8वं षटक प्रगतीपथावर आहे. 2 बॉल अजून बाकी आहेत. फ्रीटचा बॉल. नितीन महाजन 13 बॉल 42 वर आहेत. अतिशय जोरात इनिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. जोरदार बॅटिंग. या दरम्यान पायावर टाकलेला बॉल. जसा बॉल पायावर आला उचलला आणि सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी.
इथे मात्र जर बघितलं तर नितीनच्या बॅटमधनं आता मात्र षटकार आलाय. 14 बॉल 48 वर आहेत. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. धावा झाल्यात 102. या दरम्यान समोरच्या दिशेला जोरदार प्रहार. चेंडू सरळ चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. 15 बॉल मध्ये 52 धावा. अर्धशतक देखील पूर्ण झालंय. बॅट दाखवून सेलिब्रेशन करायचंय. यात बघितलं तर महात्रिमूर्ती संघाला मात्र 107 धावांचं बलाढ्य आव्हान अवघ्या 8 षटकात चेस करायचंय.